आज आपल्याला डार्ट्स डार्ट्स म्हणजे काय हे बघणार आहोत. डार्ट्स आपण इंग्रजीमध्ये म्हणतो आणि डार्ट्स आपण मराठीमध्ये म्हणत असतो. यालाच आपण बोलीभाषेत टक असं म्हणत असतो, टक्स असं म्हणतो. तर हे काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. डार्ट्स, डार्ट किंवा डाच शरीराच्या विशिष्ट आकाराप्रमाणे कपडा तयार होण्यासाठी शरीराच्या बारीक भागाकडे रुंद व मोठ्या भागाकडे निमुळती येईल अशी कपड्याच्या आतील बाजूने घेतली जाणारी जी शिवण आहे तिला डाच किंवा डार्ट असं म्हणतात. थोडक्यात यामुळे आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार तयार होणाऱ्या कपड्याला आकार देण्यासाठी याचा उपयोग होत असतो. शेप आणि इझीनेस, आकार आणि ज्यावेळेस आपण कपडा परिधान करणार आहोत त्यावेळेस सुटसुटीतपणा येण्यासाठी म्हणजेच कपड्याला किंवा गारमेंटला शेप आणि इझीनेस मिळण्यासाठी डाच किंवा डार्टचा उपयोग होत असतो. हे जे डार्ट आहे किंवा डाच आहे याचे मुख्य दोन प्रकार आहेत. पाचरासारखे म्हणजे हे व्ही शेप असतात आणि दुसरा असतो मत्स्याकृती म्हणजे फिश डार्ट. पाचरासारखे म्हणजे व्ही शेप मध्ये शिवण घेतलेलं असतं आणि फिश म्हणजे पूर्ण मत्स्याकृती फिश डार्ट याला म्हणतात. तर ते आपण आकृतीतून बघूया. पाचरासारखा जो डार्ट आहे म्हणजे व्ही शेप जो डार्ट आहे हा डार्ट बाहेर रुंद व आत अरुंद असा असतो. बाहेरच्या बाजूला रुंद टीप मारलेली असते आणि आतल्या बाजूला जाताना ही टीप अरुंद होत जाते, निमुळती होत जाते. छाती ते कमर किंवा कमर ते बैठक अशा दोन भागांसाठी या प्रकारच्या डाच म्हणजे डार्टचा उपयोग होत असतो. छाती ते कमर म्हणजे छातीकडून कमरापर्यंत आणि कमराकडून बैठकीपर्यंत आपल्याला हे डाच काही कपड्यांमध्ये द्यावे लागतात जेणेकरून कपड्याला शेप मेंटेन होतो, त्याचबरोबर इझीनेस पण कपड्यामध्ये येत असतो. उदाहरणार्थ फ्रॉकची बॉडी, कमरेपर्यंत उंचीचा ब्लाऊज याला पण हे डाट टाकलेले असतात. बॉडीज, पॅन्ट याला हे डाट व्ही शेप डाट घेतलेले असतात. या पद्धतीने हा जो व्ही शेप डाट आहे तो या पद्धतीने असतो. बघा, खाली जी बाजू आहे ती रुंद आहे आणि वरती निमुळती होत गेलेली आहे. अशा पद्धतीने टीप आपण मारलेली आहे. हा एक प्रकार असतो, याला व्ही शेप डार्ट म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो मत्स्याकृती म्हणजे फिश डार्ट आहे. हा जो डार्ट आहे हा डार्ट माशाच्या आकाराप्रमाणे मध्ये रुंद व दोन्ही बाजूला निमुळता असतो. मध्ये रुंद आणि दोन्ही बाजूला निमुळता हा जो डार्ट आहे हा डार्ट छाती, कमर व बैठक या तिन्ही भागांवर मिळून येणाऱ्या कपड्यांसाठी घेतलेला असतो. म्हणजे तुम्हाला शर्ट शिवायचा असेल, लेडीज शर्ट जो आहे तो लॉंग असतो, म्हणजे तो पूर्ण ब्लाउज सारखा कमरेपर्यंत नसतो, कमरेच्या खाली पण जातो तो बैठकीपर्यंत. तर अशा वेळेस त्याला तुम्हाला या मत्स्याकृती किंवा फिश डार्टचा उपयोग त्याला तुम्हाला करता येतो. हे बघा, कमरे खालपर्यंत उंचीचा पोलका, स्कर्ट वरचं ब्लाऊज, पंजाबी कुर्ता हे यामध्ये या डाचचा उपयोग केलेला असतो. फिटिंग पर्पज, शेप मेंटेन करणं कपड्याला आणि इझीनेस देणं, सुटसुटीतपणा येणं यासाठी हे डार्ट्स कपड्यांमध्ये घेतले जातात. याच्यामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत, फिश डार्ट आणि दुसरा आहे व्ही शेप डार्ट. व्ही शेप डार्ट आपण नेहमी बघत असतो, ब्लाऊजच्या कमरेकडे व्ही शेप डार्ट जनरली आपण बघतो. साध्या ब्लाऊजच्या फ्रंटला आपल्याला पुढे आकार तयार करण्यासाठी आपण हे डार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो, तो व्ही शेप डार्ट असतो. आणि मत्स्याकृती डार्ट जो आहे तो कमरेखालपर्यंत उंचीचा पोलका, स्कर्ट ब्लाऊज, पंजाबी कुर्ता यामध्ये तुम्हाला आढळून येत असतो. हा बघा, हा मत्स्याकृती डार्ट, फिश डार्ट. या पद्धतीने हा जो डार्ट आहे
याची शिवण या शंकरपाळी सारखी आपण घेत असतो कपड्यावरती. यानंतर डार्ट्सचे प्रकार प्लेसमेंट नुसार, म्हणजे डार्ट आपण कुठे घेतो, मुख्य प्रकार तर दोनच आहे डार्टचे, पण डार्ट कुठे घेतला जातोय, गळ्याकडे घेतला जातोय, कमरेकडे घेतला जातोय, पॅन्टकडे घेतला जातोय, तर त्यानुसार या डार्टचे प्रकार पडतात. साधा डार्ट, बस्ट म्हणजे छातीवर घेतला जाणारा डार्ट, साइड अँगल डार्ट किंवा ह्यालाच फ्रेंच डार्ट असं म्हणतात, खांद्याकडे म्हणजे शोल्डर डार्ट, नेक डार्ट, डार्ट टक्स, कोपर डार्ट, फिश आय डार्ट, वक्र डार्ट, स्लीव म्हणजेच बाहीकडे हेम डार्ट्स घेतला जातो, स्कर्ट आणि पॅन्ट वरती घेतला जाणारा स्कर्ट पॅन्ट डार्ट्स येतो, आणि सर्जर डार्ट्स. असे प्लेसमेंट नुसार म्हणजे कुठे आपण तो डार्ट घेतलेला आहे, याचा आकार वरील दोन पैकीच असणार आहे. इथे जी यादी तुमच्या समोर आहे, या यादीमध्ये जे डार्ट आहेत हे डार्ट वरील दोन पैकी एक असणार आहे, एक तर व्ही शेप असणार आहे, एक तर फिश डार्ट असणार आहे. पण ते डार्ट कपड्याच्या गारमेंटच्या कुठल्या भागावरती घेतले जात आहेत त्यानुसार त्याचे प्रकार केलेले आहेत. साधा रेग्युलर डार्ट तो कमरेकडे असतो, बस्ट वरती येणारा बस्ट म्हणजे छाती डार्ट, साइड अँगल खांद्यावर येणारा, गळ्या बाजूला येणारा डार्ट टक्स, कोपर डार्ट, फिश आय, वक्र म्हणजे गोलाकार डार्ट, स्लीव हेम डार्ट, स्कर्ट वर पॅन्ट वर घेतला जाणारा डार्ट, आणि सर्जर डार्ट. असे डार्ट कुठल्या व्ही शेप किंवा फिश आय डार्ट कुठल्या भागावरती कपड्याच्या येणार आहेत त्यानुसार या डार्टची नावं आहेत. मग बघूया आपण थोडक्यात. साधा डार्ट्स म्हणजे प्लेन डार्ट. साधा डार्ट्स हा बेसिक डार्ट आहे, हा सगळ्यांच्या परिचित आहे, सर्वाधिक प्रमाणात वापरला जाणारा डार्ट आहे. फिटिंग किंवा फिट लुक साठी कपड्यावर ते कोठेही घेता येतात, ठेवता येतात, म्हणजे काय, कपड्यावर ते कोठे पण तुम्ही घेऊ शकता फिटिंग साठी, फिटिंग पर्पज साठी. परंतु मुख्यतः छाती आणि कमर यावरती डार्ट्स आपल्याला आढळून येतात. दुसरा जो प्रकार आपण बघितला, नाव बघितलं, छाती किंवा बस्ट डार्ट. हा जो बस्ट डार्ट आहे एक साइड डार्ट आहे, साइडला येणारा डार्ट आहे, हा सरळ डार्ट आहे, परंतु हा बस्ट पॉइंटच्या दिशेने हाताच्या खाली फिट होत असतो, म्हणजे आर्म होल. आर्म होल म्हणजे तुमचा हात आणि मुख्य बॉडी ज्या ठिकाणी कनेक्ट होत असते, ज्याला मराठीमध्ये मोंढा असं म्हणतात, तोच आर्म होलच्या खाली हा डार्ट छातीच्या म्हणजे बस्ट पॉइंटच्या दिशेने सरळ आलेला असतो, हा छाती डार्ट. हे सहसा आर्म होलच्या खाली 2 इंच म्हणजे मोंड्याच्या खाली 2 इंचाने सुरू होत असतात. मोंड्याच्या म्हणजे हात वरती केल्यानंतर तुमचा हा मोंडा इथे तयार होत असतो, त्याच्या खाली 2 इंच अंतर साधारण सुटलेलं असतं, आणि तिथून हा डार्ट इकडे छातीच्या बाजूला बस्ट पॉइंट कडे येत असतो. दुसरा जो प्रकार आहे, पहिले आपण छाती डार्ट्सची आकृती बघूया. बस्ट डार्ट या पद्धतीने बघा, हा जो आहे हा आर्म होल आहे, जिथे माउस पॉइंटर तुम्हाला फिरताना दिसतोय, हा आर्म होल. आर्म होलच्या खाली साधारण 2 इंच जागा सोडून हा डार्ट इकडे छाती म्हणजे बस्ट पॉइंट कडे जातो बघा, हा बस्ट पॉइंट डार्ट. या पद्धतीने हे डार्ट आहे. यानंतर साइड अँगल डार्ट्स किंवा ह्यालाच फ्रेंच डार्ट असं म्हणतात, हे शिवण्यासाठी थोडेसे कठीण आहेत. कमरेपासून किंवा हिप म्हणजे सीटघेर पासून सुरू होतात आणि बस्टच्या दिशेने कोन करतात. बस्ट म्हणजे छातीच्या दिशेने कोन करणारे हे डार्ट असतात. हे शिवण्यास थोडेसे अवघड आहे, कठीण आहे. ड्रेसचा नमुना या आकारात कापला जातो कापताना, आणि नंतर डार्टच्या वक्र बाजूने एकत्र शिवला जात असतो. साइड अँगल डार्ट या पद्धतीने येतात, कमरेच्या बाजूने किंवा सीट घेरच्या बाजूने बस्ट पॉइंट कडे हे जातात बघा, या पद्धतीने. हा फ्रेंच डार्ट याला आपण म्हणू शकतो.
त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे शोल्डर डार्ट, खांदा डार्ट. हा जो डार्ट आहे, या प्रकारचा डार्ट खांद्याच्या भागावरती तयार केलेला असतो. खांद्याच्या भागावरती तुम्हाला जर खांदा जास्तीचा झालेला असेल, थोडक्यात शोल्डर, तर त्या ठिकाणी काही कपड्यावरती विशिष्ट पद्धतीने डार्ट घेतले खांद्याच्या बाजूला की तो कपडाही आकर्षक दिसतो आणि शोल्डर उतरत पण नाही. अशा वेळेस हे शोल्डर डार्ट घेतले जातात. डार्टचा कोन नमुना आणि डिझाईनवर अवलंबून असतो. हे डार्ट कशा पद्धतीने येतील हे नमुन्यावरती किंवा डिझाईनवरती, कपड्याच्या डिझाईनवरती अवलंबून असणार आहेत. यानंतर शोल्डर डार्ट हा या पद्धतीने येतो बघा. शोल्डर ज्या ठिकाणी आपण जोडले तिथून बस्ट पॉइंट कडे किंवा गळ्याच्या दिशेने येत असतो तिरकस. हा शोल्डर डार्ट आहे. नेक डार्ट म्हणजेच गळ्याच्या बाजूने येणारा डार्ट. नेक म्हणजे गळ्याच्या बाजूने जे डार्ट घेतले जातील त्याला नेक डार्ट असं म्हटलं जाईल. हा मानेपासून खाली निर्देशित करत असतो, मानेपासून खाली जाणारा असतो. गळा मोठा वगैरे झाला तर तुम्ही या पद्धतीचे डार्ट घेऊन गळ्याचा शेप मेंटेन करू शकता आणि प्लस कपडा आकर्षक बनवू शकता. या पद्धतीने हे डार्ट येणार आहे, नेक डार्ट. ते विशिष्ट पद्धतीने घेतले तर आकर्षक दिसतील. म्हणजे गरजेनुसार कुठल्या भागावरती कपड्याच्या कुठल्या भागावरती डार्ट घेतला जाणार आहे तो डार्ट जो आहे त्याला त्या भागाच्या नावाने ओळखलं जातं. आता हा गळ्याच्या बाजूने येतोय म्हणून हा नेक डार्ट. डार्ट टक्स सामान्य प्रकारच्या डार्ट प्रमाणेच असतात, परंतु मुख्य फरक त्यामध्ये आहे की हा डार्ट उघडा ठेवला जातो, क्लोज करत नाही. या प्रकारचे डार्ट्स कपड्यांना सुंदर स्वरूप देतात आणि सैल पॅन्ट आणि ब्लाउज मध्ये हे डार्ट्स वापरले जातात. या पद्धतीने हे डार्ट्स खाली ओपन ठेवलेले असतात. म्हणजे टीप मारताना ती खाली क्लोज केली जात नाही, ओपन आहेत. त्याला डार्ट टक्स म्हणतात. कोपर डार्ट्स. कोपर म्हणजे एल्बो म्हणजे आपले जी हाताला फोल्ड जिथे आपण करतो त्या ठिकाणी घेतले जाणारे डार्ट्स कोपरावर सेट केलेले असतात. स्लीव्ज म्हणजे बाही अधिक फिट करण्यासाठी या डार्ट्सचा उपयोग होत असतो. फिश आय डार्ट हा डार्टचा एक प्रकारच आहे ऍक्च्युली, पण हे डार्ट बॅगी पॅन्टच्या जोडीच्या मागील बाजूस आडव्या प्रकारच्या डार्टचा वापर पॅन्टच्या मागच्या बाजूला सॅगिंग थांबवण्यासाठी, म्हणजे जे झोल पडतो तो थांबवण्यासाठी या प्रकारचा डार्ट आडव्या स्वरूपात घेतलेला असतो. हे आडवे डबल पॉइंटेड डार्ट आहेत. आपण आकृती बघितली की दोन्ही टोकाकडे निमुळते आणि मध्ये हा फुगीर असतो, रुंद असतो. हा फिश आय डार्ट. आपल्याला पूर्ण कपडा खोलल्यानंतर त्याच्यावर शंकरपाळी सारखा आकार दिसेल, परंतु फिटिंग केल्यानंतर तुम्हाला मध्ये रुंद आणि बाजूने निमुळता होत गेलेला तिथे शिलाई दिसेल तुम्हाला. हा फिश आय डार्ट असतो. म्हणून डबल पॉइंट म्हणतात, कारण निमुळती टोकं दोन्ही बाजूला असतात. आडवे आणि उभे अशा दोन्ही स्वरूपात ते डार्ट्स तुम्ही घेऊ शकता. वक्र डार्ट्स म्हणजे वक्राकार, गोलाकार, स्लाइटली वक्र केलेली असेल रेषा तर त्या ठिकाणी हे डार्ट्स घेतले जातात. या प्रकारचे डार्ट्स स्कर्ट किंवा पॅन्टच्या नमुन्यावर परिपूर्णतः किंवा आकार तयार करण्यासाठी वापरले जातात. स्कर्ट किंवा पॅन्टच्या नमुना जो आपण सॅम्पल तयार करत असतो त्यावरती आकार तयार करण्यासाठी या वक्र डार्टचा उपयोग केलेला असतो. वक्र डार्ट्स पॅटर्नवर अवलंबून दिशेने किंवा बहिर्गोल टाकले जाऊ शकतात. म्हणजे ते अंतर्गोल आणि बहिर्गोल कसेही टाकले जाऊ शकतात. ते तुमच्या पॅटर्नवरती, कपड्याच्या प्रकारावरती अवलंबून असेल. स्लीव हेम डार्ट. स्लीव्ज म्हणजे बाही, बाहीचा डार्ट आहे हा, म्हणून स्लीव हेम डार्ट म्हटलेला आहे. स्लीव्हच्या म्हणजे बाहीच्या छोट्या बोटाच्या काठावरती
हेम पासून थोडे डार्ट उतार कोपरपर्यंत उतार स्लीवला टेपर करण्यासाठी मदत करतात. स्लीव्हजला उठावदारपणा देण्यासाठी बाहीच्या काठावरती म्हणजे ज्या बाहीला छोटेसे काठ वळलेले आहेत उंचीकडे त्या काठापासून हे उतार घेऊन थोडे डार्ट कोपरापर्यंत किंवा शिलाईपासनं कोपर उतारापर्यंत कोपरला उतार दिलेला असेल या पद्धतीने बाहीला टेपर म्हणजे फुगीरपणा आणण्यासाठी हे मदत करतात. कुठून फुगीरपणा येईल तर हे दंडघेराच्या बाजूने ज्या ठिकाणी बाहीला छोटेसे काठ वळवलेले असतील त्या ठिकाणाहून बाही फुगीर करण्यासाठी या डार्ट्सचा उपयोग केला जातो. पुढचा जो डार्ट्सचा प्रकार आहे तो स्कर्ट किंवा पॅन्ट डार्ट्स असं त्याला म्हणतात. स्कर्ट वर घेतलेले असतील तर स्कर्ट डार्ट, पॅन्ट वर घेतलेले असतील तर पॅन्ट डार्ट्स. हा जो डार्ट आहे कमरेपासून सुरू होणार आणि सीट घेराच्या दिशेने निमुळती होणारी आवश्यकतेने परिपूर्णता निर्माण करते, कारण कंबर आणि नितंबाच्या खाली येत असतो. हा डार्ट कंबरच्या खाली येत असतो. थोडक्यात तिथे जो शारीरिक आकार आहे तो मेंटेन करण्यासाठी या प्रकारचे डार्ट वापरले जातात. फिटिंगचा स्कर्ट असेल तर हे डार्ट निश्चित येतील. बघा हा स्कर्ट फिटिंगचा असेल, कमर निमुळती असते आणि सीट घेर थोडा वाढलेला असतो आणि म्हणून तो आकार मेंटेन करण्यासाठी साधारण स्कर्ट वरती अशा या पद्धतीने हा डार्ट घेतलेला असतो. हा डार्ट निमुळता होत जातो खाली आणि वरती कमरेच्या बाजूला रुंद असतो, म्हणून याला स्कर्ट किंवा पॅन्ट. पॅन्ट डार्ट्स म्हणजे काय, पॅन्ट वरती पण साईडला असे डार्ट्स घेतलेले असतात. सर्जर डार्ट्स हे शक्यतो सुती कपड्यांसाठी असतात. सुती आणि विणलेले जे कपडे आहेत यावरती हा डार्ट वापरला गेलेला असतो. इतर डार्ट्स मध्ये या पद्धतीने डार्ट्स येतील बघा. मग आपण आर्म होलच्या खालून आलेला डार्ट बघितला. हा एक डार्ट असतो. हा पण शेप मेंटेन करण्यासाठी घेतलेला असतो. हा आलेला आहे मोंढ्यामधून. मोंढ्यातून बस्ट पॉइंट कडे असे डार्ट. हा डार्ट मुख्यतः तुम्हाला साधा ब्लाउज या प्रकारामध्ये हा डार्ट तुम्हाला दिसणार आहे. त्या ब्लाउज मध्ये तुम्हाला हा एक डार्ट दिसेल. आर्म होल डार्ट असे याला म्हणतात. आर्म होल कडनं म्हणजे मोंढ्याकडनं येतो म्हणून आर्म होल डार्ट. हा डार्ट त्या ब्लाउज मध्ये पण असणार आहे. त्याचबरोबर त्या ब्लाउज मध्ये आर्म होल बरोबरच कमरेकडचे म्हणजे साधे डार्ट्स पण असणार आहे आणि हा जो डार्ट तुम्हाला सांगितलेला असतो फिश डार्ट तो पण त्या ठिकाणी असणार आहे. हा दुसरा प्रकार आहे. हे पण जो कपडा पूर्ण छाती, कमर आणि सीट घेराकडे जाणारा एकच कपडा असतो त्या कपड्याला साधारण अशा प्रकारचे डार्ट घेतलेले असतात. या पद्धतीने आपण आज डार्ट किंवा डार्ट्स म्हणजे काय आणि कशासाठी ते वापरले जातात हे आपण बघितलं. तर यातून तुमच्या लक्षात येईल की हे जे डार्ट आहे दोन मुख्य प्रकार आहे. एक तुमचा व्ही शेप मध्ये येणारा डार्ट आहे जो आवश्यकतेनुसार एका बाजूला रुंद आणि दुसऱ्या बाजूला निमुळता होत जाणारा असतो, टोकदार होत जाणारा असतो तो डार्ट. आणि दुसरा डार्ट फिशाय म्हणजेच तो मध्यभागी रुंद असतो आणि दोन्ही टोकाकडे निमुळते होत जाणारे किंवा टोकदार होत जाणारी शिलाई असते आणि म्हणून त्याला फिशाय डार्ट असं म्हणतात. हे जे दोन प्रकार आहेत डार्टचे हे गरजेनुसार कपड्याच्या ज्या ज्या भागावरती लावलेले असतात, ज्या ज्या भागावरती घेतलेले असतात त्यानुसार त्याला नावं पडलेली आहेत. मग शोल्डर कडून येणारा शोल्डर डार्ट, छातीकडे जाणारा बस्ट डार्ट, अशा पद्धतीने ह्याला गारमेंटच्या प्रकारावरती कुठे घेतलं जाते गारमेंट वरती त्यानुसार त्याला नावं दिलेली आहेत. असे हे डार्ट मुख्यतः प्रश्न जर विचारला गेला की डार्टचा उपयोग काय, तर मुख्य आहे त्याचा उपयोग की शारीरिक ठेवणीनुसार कपड्याला आकार प्रदान करणं, आकार देणं आणि सुटसुटीतपणा म्हणजे इझीनेस, कपडा घातल्यानंतर इझीनेस मिळावा म्हणून डार्ट तयार केलेले असतात. अशा पद्धतीने आपण आज डार्ट कंप्लीट केलेले
डाटचं शिवण साधारणपणे या पद्धतीने हा जो आहे तो पहिला व्ही शेप डाट जो आहे तो या पद्धतीने असतो. हा तुमचा चौकोनी कपडा जर तुम्ही घेतला तर यावरती सेंटरला तुम्हाला हा जर डाट दिला तुम्ही तर इथे तुम्ही ही जी त्रिकोणी घडी दिसते म्हणजे साधारण अर्धा इंच हा डिफॉल्ट असतो. या मुख्य डॉटेड लाईन पासून इकडे अर्धा इंच आणि डॉटेड लाईन पासून इकडे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच अशी कपड्याला घडी मारल्यानंतर इथे शेजारी घडी मारून दाखवली आणि मग ही रेषा दाखवली. अशी ही टीप अर्धा इंचाची टीप आपण इथून सुरू करून इकडे निमुळत्या टोकाकडे घेणार आहोत. तर हा व्ही शेप डाट कसा आहे व्ही शेप. हा बघा या पद्धतीने हे डाट अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील. कमरेकडे घेतल्यानंतर बरोबर ग्लास शेप तयार होतो बघा. खाली निमुळता आणि वरती वाढलेला शेप तयार होतो हे दोन डाट घेतल्यामुळे. ऍक्च्युअल कटिंग कसं आहे चौकोनी असणार आहे. त्याचबरोबर हा एक बस्ट डाट आहे बघा. बस्ट कडे जाणार बस्ट डाट आहे. अप्पर गारमेंट मध्ये डाट जास्त येतील. लोअर गारमेंट मध्ये फक्त स्कर्ट किंवा पॅन्ट या प्रकारचा डाट येईल. अशा पद्धतीने हे डाटचं शिवण आहे. हा व्ही शेप डाट. दुसरा जो आहे तुमचा हा आहे फिश आय डाट. हा जो आहे बघा हा अखंड टीप तुम्हाला इथे मध्ये डॉटेड लाईन दिसते आणि ही डॉटेड लाईन दोन्ही टोकाकडे निमुळती होत गेलेली असते. मग टीप मारताना कपड्याची घडी केल्यानंतर अशा पद्धतीने टीप तुम्ही मारणार आहात. मध्ये अर्धा ते पाऊण इंच तुम्हाला जसं इझीनेस पाहिजे जसा शेप मेंटेन करायचा आहे तसं इथे तुम्ही मार्जिन घेऊ शकता. आणि मग तुम्ही या पद्धतीने टीप मारल्यानंतर इथे टीप मारल्यानंतर तुम्ही अजून कपड्याला इझीनेस मिळण्यासाठी इथे सेंटरला त्याला छाट देऊन टाकू शकता. छाट दिल्यामुळे काय होईल की तो जो या पद्धतीने टीप मारल्यानंतर जो कपडा तिथे गोळा झाल्यासारखा दिसेल तो तुम्हाला दिसणार नाही. फिनिशिंग टच त्याला व्यवस्थित राहील. असे हे दोन्ही डाट आहेत. एक आहे व्ही शेप आणि दुसरे आहे फिश आय. हे डाट आपल्याला कपड्यांमध्ये घ्यायचेच आहे. विविध कपड्यांमध्ये हे डाट्स येतील. शिवायला पण डाट अवघड नाही आहे. डाट मुख्यतः प्रश्न असतो ह्याच्यावरती मुख्यतः तुम्हाला हे जे डाट मिळतील हे शेप आणि इझीनेस गारमेंटला शेप देण्यासाठी इझीनेस देण्यासाठी ह्याचा उपयोग होत असतो. आणि जे तुम्ही टक्स बघितले हे डेकोरेशन पर्पज साठी आहे. कपड्याला सजावट किंवा एखादा खूप पातळ तलम कपडा आहे त्याला व्हॉल्यूम देण्यासाठी म्हणजे उठावदारपणा आणण्यासाठी तुम्हाला त्या टक्सचा उपयोग होत असतो. किंवा दुसरा उद्देश असतो टक्सचा की कपडा गरजेनुसार कमी जास्त करता यावा म्हणून टक्स काही ठिकाणी घेतलेले असतात. अशा पद्धतीने आज आपण डाट किंवा डाट्स हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट वीक मध्ये आपले ऍक्च्युअल शिवण्याचे लेसन सुरू होतील सोमवारपासून. आता आपल्याला थोड्याच वेळात आजच्या दिलेल्या टॉपिक वरती प्रश्न येतील. थोडा वेळ लागेल आज नेहमीपेक्षा. ते प्रश्न येतील. त्यानंतर लिखाण अपलोड करण्यासाठी लिंक येईल आणि शेअर केली जाईल युट्यूबची लिंक. तर आता आपण इथे थांबत आहोत. तिथे आपण थांबूया. ओके चला बाय. तर माझी प्रेझेंट बाय कोणाची प्रेझेंटी पूनम गायकवाड. पूनम गायकवाड. तुम्ही उशीर कनेक्ट केलंय का? हो. ओके डायरेक्ट मॅडम गायत्री गवळी. अंकिता देवकर. गायत्री गवळी. गायत्री गवळी. अजून कोणी नाव सांगितलं होतं? पूनम गायकवाड. अजून मॅडम चित्र कुर्णीची लागली का? चित्रा कुर्णे. तुम्ही प्रेझेंटीला होत्या ना? होते पण मॅडमचा आवाजच येत नव्हता प्रेझेंटीच्या टाइमला. तुम्ही नावाने कनेक्ट असतात. मॅडमने नाव चेक केलेलं असतं. काय हरकत नाही. नाव असतंच ना तुमचं?
हो हो. काही अडचण नाही. थांबूया मग आता इथे आपण.